काँग्रेसचे 23 नगरसेवक नॉट रिचेबल. विजय वडेट्टीवार म्हणाले 4-5 लाख रुपये देऊन त्यांना उचललंय. राज्यात एकीकडे विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना चंद्रपूर आणि गडचिरोली तर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आलेला आहे. त्यातच काँग्रेसचे नगरसेवक नॉट रिचेबल असल्याने ते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका मांडली. आमचे जवळपास 23 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोलीतील नगरसेवक नॉट रिचेबल असून मी 100% सांगतो 5-5 लाख रुपये देऊन त्यांना उचललेलं आहे. पैशाने आमचे सगळे लोक विकले गेले आहेत. आता आम्ही व्हीप जारी करून त्यांच्या घरांवर चिपकवणार आहोत. त्यांना अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू करू, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या समवेतचा नगरसेवकांचा फोटो कधीचा आहे, तो जुना आहे की आत्ताचा आहे हे मला काही सांगता येणार नाही. परंतु एक नक्की आहे की चंद्रपूरमध्ये घोडा बाजार तेजीत आहे. या घोडे बाजाराची गरजही नव्हती, पण आमदार ठेकेदार झाल्यानंतर पैशांची गरमी आणि मस्ती येतेच. ती मस्ती यामध्ये दिसते आहे. बिनाश्रमाने लोकप्रतिनिधी म्हणून आता आमदार ठेकेदार व्हायला लागले तर राजकारणात काय नीतिमत्ता राहील, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनीच विचारला आहे. सत्ता आणि पॉवर दोन्ही एकत्र येऊन काम होत राहिलं तर सामान्य जनतेचे हाल होणारच आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. सांगतो त्यांना 5-5 लाख रुपये देऊन त्यांना उचललेलं आहे आणि हे पैशानी हे सगळी लोक आमची विकली गेली आहे. आता आम्ही व्हीप जारी करणार आहोत, त्यांच्या घराला व्हीप चिपकवणार आहोत ज्यावेळेस निवडणूक होईल आणि त्यांना अपात्र करण्याची कारवाई आम्ही सुरू करू. कारण पक्षाचा व्हीप झुंगारून जर काय पाऊल उचलत असतील तर ते अपात्र ठरू शकतात. राहायला फोटो कधीचा आहे, भांगडियाबरोबर आहे, काय आहे. आता तो फोटो जर त्यांनी नेला असेल तर त्याच्याबरोबरचा आहे. तो आता कधीचा जुना आहे, 3 महिन्याचा आहे की आत्ताचा आहे हे आता मला काही सांगता येणार नाही. परंतु एक नक्की आहे की चंद्रपूरमध्ये घोडा बाजार प्रचंड तेजीत आहे आणि त्यांनी तो घोडा बाजार सुरू केलेला आहे. त्याची काही गरजही नव्हती, पण असं आहे की आमदार ठेकेदार झाल्यानंतर पैशाची गरमी आणि मस्ती येतेच. शेवट ती मस्ती त्यामध्ये दिसती आहे पैशाची. आता बिना श्रमाने आणि लोकप्रतिनिधी म्हणून जर आता आमदारच ठेकेदार व्हायला लागले तर नीतिमत्ता नैतिकता काय राहिली राजकारणात. हे सगळं धंदा आणि राजकारण, सत्ता आणि पॉवर हे दोनही जर एकत्रित होऊन जर काम व्हायला लागलं तर सामान्य जनतेचे हाल होणारच आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.